याच कारणासाठी फार्मा कंपन्या आमच्याबरोबर जॉईंट होतात. याच कारणासाठी. कारण काय लक्षात घ्या की आम्हाला सॅलरी किती द्यावी हे प्रश्न विचारला जातो. आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, श्रम वाचू, कष्ट वाचू. आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, श्रम वाचू, स्ट्रेस वाचू आणि कष्ट पण वाचू. लक्षात घ्या. नक्की कशा पद्धतीने कामकाज केलं जातं. तुम्ही म्हणताल की आम्हाला सॅलरी किती द्यावी, तुम्ही म्हणता की वेळ वाचू, पैसा वाचू, परंतु इथे कुठे वेळ वाचवत आहे. लक्षात घ्या, बारकाईने समजून घ्या की आम्हाला सॅलरी किती द्यावी हे पहिले समजलं पाहिजे. या ठिकाणी तुमचा आम्ही पैसा वाचवत आहे. पिक्चर क्लिअर असावं लक्षात घ्या की आम्हाला सॅलरी किती द्यावी. पहिली गोष्ट, एक तुम्ही मार्केटमध्ये एखादा एमआर घेता, फ्रेश असो किंवा एक्सपिरियन्स असो, घटना काय घडते समजून घ्या बारकाईनं. एमआरला तुम्ही घेत असता, एमआरला घेत नाही तुम्ही ती सॅलरी किती देता. हा सर्वात मोठा प्रश्न पडतो की आम्ही आमच्या कार्यानुसार कामकाज करतो असं म्हणता. आणि नक्की तुमचा क्रायटेरिया काय आहे हे पिक्चर क्लिअर करा. तुम्ही म्हणता काय आम्ही एखाद्या एमआरला फ्रेशर एमआर जर घेतला तर आम्ही त्याला 10, 12 किंवा 15,000 रुपये आम्ही सॅलरी देतो. नक्की ठीक आहे, द्या, काय अडचण नाही. पण रिझन काय. तुम्ही म्हणता काम कराल, काम काय करेल, तो व्हिजिट करेल. मग व्हिजिट करण्यासाठी एवढी सॅलरी देतात का, हा प्रश्न आहे. लक्षात घ्या. हां, जर तो मुलगा चाणाक्ष असेल आणि त्याच्याबरोबर तो काहीतरी वेगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल, हे इंटरव्ह्यूमध्ये समजलं पाहिजे त्याच्याकडे नक्की चाणाक्षपणा कोणता आहे. लक्षात घ्या. जर एखादा एमआर फक्त आणि फक्त व्हिजिटच्या योग्यतेचा असेल, व्हिजिट करण्यासाठीच योग्यतेचा असेल, तर लक्षात घ्या त्याला 10-12,000 सॅलरी सफिशियंट आहे. फक्त तो व्हिजिटच्या योग्यतेचा असेल तर तुम्हाला वाटत असेल की व्हिजिटवरून धंदा येत असेल, बिझनेस येत असेल, 100% द्या. पण जर तो मुलगा एक वेगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये कामकाज करत असेल, व्हिजिट बरोबर तो मुलगा धरून तर एखादा छोटासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल. उदाहरणार्थ काय, लक्षात घ्या, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल की धरून चला तो तिथल्या काही डॉक्टर लोकांना काहीतरी एंगेज करत असेल आपल्या कंपनीवर जॉईन होण्यासाठी, पैसे देऊन नाही, इथिकली बोलतोय. ओके, तर पैसे न देता डॉक्टर तो इथिकली कसा जॉईन करतोय हे पहिले समजलं पाहिजे. आणि या कारणासाठी तुम्ही त्या एमआरला 15,000 रुपये सॅलरी देऊ शकता. पिक्चर क्लिअर असावा की त्याचे गुण कोणते, त्या एमआरचे कोणत्या प्रकारचे गुण डेव्हलप त्याने केले आहेत, कशा प्रकारचे तो कामकाज करतोय हे पहिले समजलं पाहिजे. मग नेहमी म्हणतात लक्षात घ्या की एखादा एमआर एखादा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करत असेल तर त्याला फक्त व्हिजिटसाठी उपयोग करत आहात, व्हिजिटच्या पुढे त्याला घेऊ नका. पहिला विषय. दुसरा विषय लक्षात घ्या, धरून चला एक्सपिरियन्स एखादा एमआर आहे, तो काय करत आहे की सॉल्व्ह मेनी प्रॉब्लेम. जर तो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल, व्हिजिट नाही, व्हिजिट बरोबर जर तो एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर नक्कीच त्याला लक्षात घ्या एक्सपिरियन्स लेवलचं पेमेंट द्या. की ज्याला पेमेंट कमीत कमी त्याला एक लक्षात घ्या 20 ते 30,000 पण त्याला पेमेंट मिळलंच पाहिजे. जर तो एक्सपिरियन्स असेल आणि नुसता फक्त व्हिजिट करत नाही तर तो काय करतोय की छोटा मोठा सेल काय ना काही वाढवत आहे. सेल करण्यापेक्षा पण मी समजेन की लक्षात घ्या एखादा छोटासा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करत आहे. तर या लोकांसाठी नक्कीच द्या. आता विषय येतो लक्षात घ्या की नक्की एमआर झाला, एक्सपिरियन्स एमआर झाला. आता त्याच्या पुढची स्टेज येते लक्षात घ्या की तो स्मार्ट एमआर आहे का. जर तो स्मार्ट एमआर असेल तर स्मार्ट एमआर काय करत असतो लक्षात घ्या की तो फक्त व्हिजिट करत नाही किंवा एखादा छोटा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, तर त्याच्याबरोबर तो सॉल्व्ह काय करतो, डॉक्टरांबरोबर कनेक्शन वाढवतो, कंपनीचं किंवा प्रोडक्टचं त्या डॉक्टरबरोबर. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का बघा. पिक्चर क्लिअर असावा. फक्त तो व्हिजिट करत नाही किंवा तो छोटा मोठा सेल देत नाही, तर तो त्याच्याबरोबर काय करतोय, कनेक्शन वाढवतोय कंपनीचं. असं जर असेल तर दॅट इज द स्मार्ट एमआर. पेमेंट वाढवा 100%. आणि जर तो एखादा एमआर असेल की जो एमआर फक्त आणि फक्त तो काय करतोय लक्षात घ्या की नुसता फक्त कॉल करत आहे, व्हिजिट करत आहे, त्याला पेमेंट अति देऊ नका. परंतु एखादा एमआर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे की धरून त्याला फक्त छोटाफार सेल देत असेल, एक्सपिरियन्स एमआर आहे, बिंदास्त पेमेंट द्या. परंतु त्याच्याबरोबर तो पुढं काय करत आहे की व्हिजिट करत आहे, थोडाफार सेल पण देत आहे, परंतु कंपनीचं कनेक्शन पण करत आहे त्या एरियामध्ये, तर नक्कीच तो स्मार्ट एमआर आहे. त्याचं पेमेंट हाय असलंच पाहिजे एक्सपिरियन्सपेक्षाही. आणि त्याच्या पुढची स्टेज येते ते म्हणजे ब्रँड एमआर. ब्रँड एमआर काय काम करतो लक्षात घ्या, बारकाईने समजून घ्या. तो एक अमेझिंग व्हिजिट करत असतो. पहिला विषय, एक अमेझिंग व्हिजिट असल्या पाहिजे त्याच्या. जेव्हा तो डॉक्टरबरोबर बसतो, बोलतो ना, तेव्हा तो डॉक्टरला वाटतं की हां यार आहे काय या बंदमध्ये काय ते एकदम खतरनाक आदमी हे वाटलं पाहिजे. पहिला विषय. दुसरा विषय लक्षात घ्या. दुसरी गोष्ट काय करतो की त्याच्याबरोबर तो डॉक्टरांबरोबर एक स्ट्रॉंग कनेक्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. तो स्वतःची बढोतरी न करता त्या ठिकाणी त्या कंपनीची किंवा त्या प्रोडक्टची जर बढोतरी करत असेल, 100% योग्य आदमी निवडलाय तुम्ही. दॅट इज द कनेक्शन. लक्षात घ्या, स्ट्रॉंग कनेक्शन तयार करतोय आणि त्याचबरोबर तो काय करतोय, मोठा सेल पण आणताय. दॅट इज द ब्रँड एमआर. त्या व्यक्तीला कमीत कमी तुम्ही लक्षात घ्या, मार्केट आहे त्या पद्धतीनं 60,000 ते 80,000 पर्यंत त्याला पेमेंट करू शकता. नक्की कोण काय करतोय ते पहिलं चेक करा. जर नुसतंच आपण चुकीच्या व्यक्तीला जर हाय पेमेंट देत बसाल तर तुमच्या कंपनीमध्ये कॅन्सर पैदा करत आहात तुम्ही, चुकीच्या लोकांना हाय पेमेंट देऊन. लक्षात घ्या, बारकाईने समजून घ्या. जर तुमच्या कंपनीमध्ये काही वेगळ्या पद्धतीने कामकाज होत असेल, एक इथिकली कामकाज करत असेल, तो मुलगा स्ट्रॉंग कनेक्शन कंपनीबरोबर किंवा प्रोडक्ट बरोबर करत असेल, तर तो व्यक्ती ब्रँडच्या अर्थानं काम करत आहे, त्या व्यक्तीला फुल सपोर्ट करा. पेमेंटही चांगलं द्या, काही अडचण नाही, काही नाही. तर समोरच्या एमआरला जो कोण आहे ते पहिले चेक करा की तो एमआर आहे का, एक्सपिरियन्स एमआर आहे का, स्मार्ट एमआर आहे का, ब्रँड एमआर आहे. समोरचा व्यक्ती आहे तरी कोण
हे पहिलं चेक करून त्याचं पेमेंट तुम्ही दिलं गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही त्या पद्धतीने कामकाज करत नसाल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमच्या कंपनीमध्ये टीम हायर करत आहात. पहिली गोष्ट हे पिक्चर क्लिअर असावे की आपण कुठल्या व्यक्तीला काय देतोय आणि त्याचा कोणता प्रॉब्लेम आहे, तो आपला कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. हे जर असेल तर त्याला तेवढी सॅलरी द्या. अनावश्यक व्यक्तींना सॅलरी आता जाता कामा नये. नसेल तर कंपनीमध्ये चुकीच्या पद्धतीने कामकाज होईल आणि कंपनी उद्या काही अडचणीत येईल. वेगळ्या कारणासाठी लक्षात घ्या. ॲज अ टीमला हाय पेमेंट देऊन सुद्धा योग्य पेमेंट द्या. व्यक्ती तुमच्याबरोबर जॉईंट होईल. हां, दुसरा विषय अजून काय की बाबा एखाद्याही अमाउंट चांगला आहे आणि त्याला पेमेंट कमी देता चाल, तोही घातक आहे. योग्य व्यक्ती योग्य पेमेंट हे जेव्हा तुमचं समीकरण लागेल तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये ग्रोथ होणे स्टार्ट होईल. थँक्यू.